बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली याचा फटका जे आहे ते शेती पिकांना झाला, काही जीवितहानी झाली. मात्र याच्यामध्ये पशुधनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काल अजित पवारांनी बीडचा दौरा केला आणि याच्यानंतर जिल्हा प्रशासन हल्लेलं आहे. चक्क आता शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन डॉक्टरांकडनं, वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं तपासणी केली जात आहे. कशा पद्धतीने तपासणी आपण बघू शकतो. जे जनावरं काही वाहून गेलेले, ज्या जनावरांचं काही दुखत आहे किंवा त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले जात आहेत. आपल्यासोबत इथल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. मॅडम, काय सांगाल? कारण पशुधनाची देखील मोठी हानी झालेली आहे. तुम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेला, काय इथली परिस्थिती नक्की? सध्या आम्ही गाईचं टेम्परेचर घेतलेलं आहे. टेम्परेचर आहे 104. तर सध्या ती आहे निमोनिक स्टेज मध्ये आहे. तर त्याच्यावर आम्ही उपचार करायला लागलो. मात्र बीड जिल्ह्यामधले पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे. काय काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी त्यांना शक्यतो सध्या हवामानाचं आहे की पाऊस पडेल, तर त्यामुळे शेतकऱ्यांनी जे नदी किनारे जे हे आहेत आपले जनावर आहेत ते आपल्या सुरक्षित स्थळी न्यावेत. आरोग्याच्या दृष्टीनेच मग त्याच्यामुळे आता जे पाऊस ते पडतोय, जरी ते नाही वाहून गेले तरी त्यांना मग हानी पोहोचते. त्याच्यामुळे जिथं शेड आहे त्यांचं निवाऱ्याखाली त्यांना हे काय काय काळजी घेतली पाहिजे? एक ज्या दिवशीपासून हा शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे त्या संकटासाठी आमची टीम एक 4 ते 5 दिवसापासून याच्यासाठी कार्यरत आहे. ज्या जनावरांचे आजारी आहेत किंवा ज्या जनावरांना काही अडचणी आहेत त्या आम्ही ट्रीटमेंटद्वारे किंवा प्रथमोपचाराद्वारे आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, डॉक्टर कदम साहेब असतील किंवा डॉक्टर थोरात साहेब असतील, डॉक्टर आगाव साहेब असतील आणि आमचे पुण्याचे डॉक्टर केंडे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सल्ल्यानुसार आम्ही यांना ट्रीटमेंट देत आहोत. आणि जास्तीत जास्त या सिंदफणा नदीकाठचे जे 500 गाव आहेत त्यांच्याशी जास्तीत जास्त आम्ही स्वतः बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या कोठ्यावरपर्यंत जाऊन आम्ही ट्रीटमेंट देतोय आणि त्यांना उपचार करतोय. नक्कीच शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आता काळजी घेतली जाते, प्राथमिक उपचार केले जातात. माझ्यासोबत शेतकरी आहेत. काय नुकसान झालं बाबा खरं नक्की? काय सारं वाहून गेलं. खायचा चारा 6 महिन्याचा चारा वाहून ठेवला होता. जनावर काही वाहून गेले, काही राहिले त्याला दुखणे आले. तर डॉक्टर लोकांनी येते नाही, त्यांना फोन लावला की ते येते बिचारे. त्यांना काय त्यांच्याकडे काय नाही. किती गाय होत्या? काय नुकसान झालंय? सारे लहान मोठे 20 गाई होत्या वासरा सकट. त्यातून 2-4 गाई गेल्या आणि हिला दुखणं आलं आणि एक मेली समज. नक्कीच आपण बघू शकतो डॉक्टरांकडनं काळजी घेतली जाते. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणं डॉक्टरांची टीम आलेली आहे. इथं संपूर्ण जे आहे ते पाहणी केली जाते, त्यांचे संपूर्ण उपचार घेतले जातात. कशा पद्धतीनं डॉक्टर उपचार घेऊन त्यांना जे भविष्यात आणखी काही दुखणं उद्भवू नये किंवा काही होऊ नये म्हणून आव्हान देखील करतात की आता सुरक्षित जनावरं हलवले पाहिजेत किंवा त्यांची काळजी घेतली पाहिजे, असं डॉक्टरांकडनं आवाहन केलेलं आहे. संपूर्ण टीम जी आहे त्या डॉक्टरांची या ठिकाणी दाखल होऊन त्यांचे उपचार केले जात आहेत. सामटीव्हीसाठी योगेश काशीत, आहेर चिंचोली, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.